रामकृष्ण हरी मंडळी, ज्या घरासमोर ही रोपं आपोआप उगवतात तिथे पैसा कधीच कमी पडत नाही. त्या घरात लक्ष्मीवास सदैव राहतो. मित्रांनो, झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्त्व आहे. घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतंच, पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं. झाडांचा आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडतो. काही झाडं ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात, अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात, तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभावसुद्धा पडत असतो. तर अशी कोणती झाडे आहेत की ज्यांचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि अशी कोणती झाडे आहेत की ज्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो, पण अशी सुद्धा काही झाडे आहेत जी अशुभही मानली जातात. प्रथम आपण पाहूया की आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडांबद्दल. त्यामध्ये सगळ्यात आधी नाव येतं ते म्हणजे तुळशीचं. तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे. प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच. तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्हीही दृष्ट्या महत्त्व आहे. आयुर्वेदातही त्यामुळे तुळशीला स्थान आहे. तुळशी माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. श्रीहरिविष्णूंना तुळशीची पानं प्रिय आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही जाणवत नाही. तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते. त्याचबरोबर आपल्या दारातील तुळशीने जर हे काही संकेत दिले तर समजून जावे की लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. तसेच तुळशीचे रोप हे काही वेळा शुभ आणि अशुभ संकेत देत असते. कसे ते जाणून घेऊया. पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आहे. भगवान श्रीहरी यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीहरी कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत. भगवान श्रीहरी सांगतात, जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो त्याच्यावर कधीच कोणतेच संकट येत नाही. जो नित्यनियमाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे. याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो. तसेच आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो. तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते. तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे. म्हणूनच घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो, पण तुळशीचे रोप नक्कीच असावे. तुळशीचे काही शुभ आणि अशुभ संकेत आहेत. त्यामध्ये घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल, घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे ह्याची माहिती मिळते. म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच तपासून पहा. जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानलं जातं. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत. ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते. ही छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून चांगले. याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. दुसरं म्हणजे काही वेळा तुम्ही पाहिलं असेल की तुळशीची रोपं अचानक सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतच जाते. तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तींचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठं संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकून देऊ नका. वेळच्या वेळी काळजी घ्या. जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी येऊ लागली तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे. अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे. तुळशीजवळ उभे राहून जमल्यास
श्रीसूक्त किंवा लक्ष्मीसूक्त म्हटले पाहिजे. यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होतं. तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश, वाद आणि वाटणीसारख्या समस्या येऊ शकतात. घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा. तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे, तुमचा व्यापार वाढणार आहे, तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येते. तर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरावर देखील अवकाळा दिसून येते. यामुळे पूर्वीचे लोक अंगणातल्या तुळशीवरून घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज बांधत असत. अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात. मुंग्या आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो. असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणीतरी गंभीर आजारी पडू शकतं आणि याचा उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊ शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा इतर प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने तो प्रसाद तिथून उचलून, नाहीतर मुंग्या होऊ शकतात, तो प्रसाद उचलून ठेवावा. तर हे झाले तुळशीने आपल्यासाठी दिलेले शुभ व अशुभ संकेत. आता पुढचं रूप कोणतं आहे ते पाहूया. बेलाचे झाड. ज्यांच्या घरात बेलाचे झाड असतं त्या व्यक्तीसुद्धा नेहमी सुखी असतात. बेलाचे झाड खूप मोठं असतं, ते अंगणात लावावं असं देखील म्हटलं जातं. हे झाड दारात लावल्याने घरात सुखसमृद्धी कायम राहते आणि हेच बेलाचे झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग नक्कीच तो एक शुभ संकेत असतो. कारण महादेवाच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. त्याचबरोबर राहू केतूच्या दुष्प्रभावापासून सुद्धा आपल्या घराचे या झाडामुळे संरक्षण होते. पुढचं झाड आहे लिंबाचे झाड. लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना दूर करतं. म्हणून जर घरात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी नाही पडत. तसेच आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहतं. चौथं म्हणजे रुईचं झाड. याला मंदार देखील म्हटलं जातं. मंदार वृक्षसुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानला जातो. मंदार वृक्षाची फुले महादेवांना, गणपती बाप्पांना तसेच हनुमंतालाही प्रिय असतात. मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बाधांचं निवारण करतो. ज्यांच्या घराबाहेर हे मंदार अर्थात रुईचे झाड असेल किंवा ते आपोआप उगवलेलं असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे. त्यांना कशाचीही कमतरता कधीही भासत नाही. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचं परिहार होण्यासाठी सुद्धा, तसेच जर एखाद्या व्यक्तीला जर वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदाराच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते. त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे होतात असं म्हटलं जातं. त्यानंतर शुभ झाड म्हणजे केळीचं झाड. केळी आपल्या घरासाठी शुभ असते. केळीचे झाड आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येतं. तसेच केळीच्या झाडांमध्ये श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य असते आणि म्हणूनच ज्यांच्या घरात किंवा आसपास केळीचे झाड असतं त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असते. तसेच घरात सुखसमृद्धी कायम राहते. पुढचं झाड आहे नारळाचं झाड. कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो. नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानलं जातं. ज्या घराच्या अंगणात किंवा आसपास नारळाचं झाड असतं अशा घरांमध्ये सुख,
समाधान, समृद्धी आणि वैभव कायम राहतं. तसेच त्या घरातील व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो. पुढचं शुभ झाड म्हणजे आवळ्याचे झाड. आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे. आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते. त्यानंतर पुढचं रोप म्हणजे हळदीचे रोप. हळदीचे रोप घरात हळदीचे रोप लावणं शुभ मानलं जातं. हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे. तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचे रोप लावल्याने समृद्धी वाढते, आर्थिक चणचणसुद्धा दूर होते. तसेच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचं नातंही घट्ट व्हायला मदत होते. हळद पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो. हळदीमुळे गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो. तुम्हाला गुरुबळ मिळतं. कौटुंबिक नातं तर दृढ होतं आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते. त्याचबरोबर घरातील तिजोरीत हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तसेच जर लग्न लवकर जमत नसेल तर अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी, कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि विवाह जुळण्यासाठी गुरुचे पाठबळ मिळणं गरजेचे आहे. म्हणून हा उपाय ज्योतिषशास्त्रात आवर्जून सुचवला आहे. हळद ही नकारात्मक शक्तींना सुद्धा दूर ठेवते. घराच्या मुख्य दारावर हळदीचे पाणी शिंपल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावर येणारी संकटं टाळली जातात. तसेच यामुळे वास्तुदोष ही दूर होतात. तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात सकारात्मकता येते, सुखसमृद्धी येते. त्यामुळे असे हळदीचे रोप आपल्या दारात असणे अत्यंत शुभ असतं. मित्रांनो, ही पहिली आपण सकारात्मक झाडं, परंतु काही झाडं अशी असतात की ज्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाडं आपल्या घराच्या आसपास लावू नये. तर चला जाणून घेऊया कोणती आहेत ती झाडं जी नकारात्मक म्हणून ओळखली जातात. तर सगळ्यात आधी घराच्या आसपास कधीही काटेरी झाड लावू नये. तसेच ज्या झाडांची पानं विषारी आहेत किंवा तोडल्यास दूध निघतं अशी झाडं आपल्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये कधीही लावू नये. याला मंदार वृक्ष मात्र अपवाद आहे. तसेच चिंचेचे झाड, बोराचे झाड ही नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारी झाडं आहेत. त्यामुळे घराच्या आसपास ही झाडं असू नये. काटेरी झाडांमध्ये तुम्ही गुलाबाचे झाड लावू शकता. त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. राम कृष्ण हरी. जय श्रीराम, जय श्रीकृष्णा, जय माता लक्ष्मी.